सभासद बकरीमध्ये पुढे असा उल्लेख आहे की खान जेव्हा शामियान्यामध्ये येतो तेव्हा तो म्हणतो की असा आलिशान शामियाना आदिलशाकडे सुद्धा नाही. तेव्हा पंताजी गोपीनाथ म्हणतात की बादशाचा माल बादशाकडे जाणार आहे, चिंता नसावी. इकडे महाराज गडाखाली आलेले असतात तेव्हा त्यांना समजतं की खानासोबत सय्यद बंडा सुद्धा आहे. तेव्हा ते पंताजी गोपीनाथ यांना बोलावून घेतात आणि त्यांना खानाला सांगायला सांगतात की जसे महाराज तसे खान, आपण तर खानाचा भतीजा, खान वडील, पण सय्यद बंडा सोबतीला आहे त्यामुळे थोडी शंका वाटते, त्याला तेवढे दूर करावे. मग त्यानंतर पंताजी गोपीनाथ कृष्णाजी भास्कर कर्वी खानाला सांगून सय्यद बंडाला दूर पाठवतात. त्यानंतर महाराज व खान भेटीसाठी शामियान्यामध्ये समोरासमोर आले. तेव्हा भेटीवेळी खानाने महाराजांची मुंडी काकीखाली आवळून धरली आणि महाराजांसोबत दगा केला.